टाळी एका हातानं वाजत नाही. एसआयटी चौकशीतून सत्य समोर येईल. भाजप आमदार गोळीबार प्रकरणी चंद्रकांत पाटलांकडून गणपत गायकवाडांची पाठराखण. मंत्रालयात गुंड निलेश घायवळची रील्सबाजी. मंत्रालयामध्ये गुंडापुंडांना प्रवेश मिळतो कसा? विजय वडेट्टीवार यांचा ट्विट करत सरकारला सवाल. राज्यसभा निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता. मवियानं दुसरा उमेदवार दिल्यास भाजप चौथा उमेदवार देणार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. शिवसैनिकांचा बाबरी पतनात सहभाग असल्याचा बाळा नांदगावकरांकडे पुरावा. शिवसैनिक म्हणून नांदगावकर कारसेवेमध्ये सहभागी. फडणवीसांच्या आरोपांना बाळा नांदगावकरांचं उत्तर. सरसकट कुणबी प्रमाणपत्राला आव्हान करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी तहकूब. महाधिवक्तांना हटवण्यास याचिकाकर्ते सहमत. 20 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी. कंत्राटदार संघटनांचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र. राजकीय विरोधकांकडून धमक्या खंडणीची मागणी होत असल्याचा पत्रात आरोप. मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष. पदाधिकाऱ्यांना अंतर्गत सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून फोन. लोकशाहीला सूत्रांची माहिती. मंत्री पियुष गोयल मुंबईतून लोकसभा लढण्याची शक्यता. मतदारसंघाबाबत भाजपकडून चाचपणी सुरू. धाराशिव लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता. धाराशिव लोकसभेवर शिवसेनेचा दावा. तानाजी सावंतांच्या पुतण्याची धाराशिवमधून उमेदवारीची मागणी. राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधामध्ये ठाकरे गट सुप्रीम कोर्टात. ठाकरे गटाच्या याचिकेवर 12 तारखेला सुनावणी, तर 8 फेब्रुवारीला शिंदे गटाच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी. राहुल नार्वेकरांना कोर्टानं झापलं तरी निकाल हुकुमशाही सारखा. नार्वेकरांच्या निकालावर संजय राऊतांची टीका. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत देशातील समस्यांवर काहीच बोलले नाहीत. भाषणात फक्त काँग्रेसवर टीका. मोदींच्या भाषणावर संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय गायकवाडांना सावित्री जिजाऊ रमाई काहीही कळत नाही. ईश्वर त्यांना क्षमा करो. संजय गायकवाडांनी पातळी सोडून केलेल्या टीकेला सुषमा अंधारेंचं जोरदार प्रत्युत्तर. दिल्लीत 12 ठिकाणी ईडीचे छापे. अरविंद केजरीवालांच्या खासगी सचिवांसह आपचे खासदार एनडी गुप्तांच्या घरी छापेमारी. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा छापा. उद्धव ठाकरेंच्या वंदे भारत प्रवासावर भाजपची टीका. उद्धव ठाकरे मोदी सरकारचे लाभार्थी असल्याची टीका. वंदे भारत प्रवासाचा फोटो भाजपकडून ट्विट. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंनी घेतली छगन भुजबळांची भेट. प्रकाश शेंडगेंनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर पहिल्यांदाच घेतली भुजबळांची भेट. उत्तराखंड विधानसभेमध्ये समान नागरी कायदा विधेयक मांडण्यास सुरुवात. संविधानाची प्रत घेऊन मुख्यमंत्री धामी विधानसभेत दाखल. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळावर हर्षवर्धन पाटलांची सदस्यपदी निवड. केंद्रीय मंत्री अमित शहांनी केली नियुक्ती. अनाथ बालकांना दिलेल्या आश्वासनावर मंत्रालयात बैठक. अनाथ बालकांना शासकीय योजनांचे विविध लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश. गणपत गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केलेल्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे. जयंत पाटलांची मागणी. मुख्यमंत्री शिंदे श्रीकांत शिंदेंनी भ्रष्टाचार केलाय. जयंत पाटलांचे आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर. मोदींच्या हस्ते 1330 कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचं उद्घाटन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या धाराशिव दौऱ्यावर. एकनाथ शिंदेंचा धाराशिवमध्ये मेळावा. मनोज जरांगे आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर. आळंदीमध्ये मनोज जरांगेंची मिरवणूक. मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात शरद पवारांची 21 तारखेला सभा. खासदार अमोल कोल्हेंनी सभेच्या नियोजनाची तयारी केली सुरू.
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये वारकऱ्यांची अलोट गर्दी. संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. मराठवाड्यात 23,000 कुटुंबांचा मराठा सर्वेक्षणाला नकार. अंतिम अहवालामध्ये 23,000 कुटुंबांनी माहिती न दिल्याचं आलं समोर. राज्यात 21,678 पदांसाठी शिक्षक भरती. शिक्षण आयुक्त सूरज मांढरेंची माहिती. पवित्र संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध. धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा देणार. राज्य सरकारचा निर्णय. मिठागराच्या जागा केंद्र सरकारकडून हस्तांतरित करून घेणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.